नमस्कार. मी विजयकुमार महादेव वाघमोडे, मुख्याध्यापक शिवने माध्यमिक विद्यालय शिवने, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आजचा विषय आपण घेतलेला आहे अध्ययन निष्पत्ती. तर अध्ययन निष्पत्ती या विषयावर आपल्याला आज काही गोष्टींची उकल करायची आहे. तर यामध्ये मानव संसाधन विकास विभाग नवी दिल्ली यांच्यामार्फत अध्ययन निष्पत्ती ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. सतत सर्वकष मूल्यमापन, विद्यार्थ्यांमधील उणिवा, त्यावरील उपाय यासाठी उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती फार महत्त्वाची आहे. आणि अध्ययन निष्पत्तीबरोबरच शिक्षकाबरोबरीनं पालकासाठी सुद्धा ही दिशादर्शक अशा प्रकारचं हे अध्ययन निष्पत्ती हा एक भाग आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यानुसार परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल, गणित असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, उर्दू असेल, या विषयांचा उच्च प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमावर आधारित अशा प्रकारे अध्ययन निष्पत्ती आणि त्यांची प्रक्रिया यासाठी हे सगळं चालू आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे देशामध्ये शिक्षणाची संधी जी आहे ही संधी मिळण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रगती झालेली आहे. परंतु शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा ही सुद्धा अजून चिंतेची बाब आहे. ग्रामीण भागामध्ये हा मोठ्या प्रमाणावर हा एक दोष आहे. विविध शैक्षणिक अहवालामध्ये अशा प्रकारे सर्व राज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्य प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे असमानता दिसून येते. आणि मग ही निर्मिती जी आहे ही निर्मिती त्या ठिकाणी करणं हे स्वयंसेवीच्या संस्थांच्या प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा एक भाग. दुसरा भाग, हे सगळं होत असताना शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित यांच्या शाळांमध्येच हा मोठ्या प्रमाणावर ह्याचा अध्ययन निष्पत्तीचा पगडा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पण इंटरनॅशनल स्कूल, CBSE स्कूल किंवा इतर काही स्वयंवारसाही शाळा आहेत किंवा प्राथमिक शाळा आहेत किंवा उच्च माध्यमिक आहेत, माध्यमिक आहेत, उच्च प्राथमिक आहेत, यांच्यामध्ये ही प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. या बाबीचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा केंद्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संपादनक सर्वेक्षणामध्ये आपला राज्याची गरज लक्षात घेऊन त्यामध्ये आवश्यक सुधारणा करणं गरजेचं आहे. आता साहित्य करत असताना यामध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, सामान्य ज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आहे, या सगळ्यांचा प्रकार त्या ठिकाणी होत असताना आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम विज्ञानाच्या बाबतीमध्ये काही गोष्टींचा थोडक्यात आपण त्या ठिकाणी आढावा घेऊया. आता हा आढावा घेताना विज्ञानाची प्रक्रिया काय होती, तर उच्च प्राथमिक स्तरावरचं विज्ञान जर आपण पाहिलं तर विज्ञान हा अनुभवांची क्षेत्र व्यापणारा, गतिमान असा हा ज्ञानसाठा आहे. याची निरीक्षणं वेगळी आहेत, याचे आधार आहेत, त्याचे संबोध आहेत, प्रारूप आहेत, सिद्धांत आहेत, नियम आहेत, तत्त्वे आहेत, अशा अनेक निष्कर्षापर्यंत पोचून हे जग समजून घेण्यासाठी झालेल्या मानवी यज्ञाचा प्रवास हा सामान्य विज्ञानामध्ये येत असतो. एखाद्या प्रागतिक समाजामध्ये लोकांना गरिबी असेल, अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, काही सामाजिक रचना असतील, काही वाडीवस्तीवरचा भाग असेल, काही आदिवासी भागातला असेल, या दृष्टचक्रातून सोडवण्यासाठी मदत करून विज्ञान हे काय करतं आहे, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुक्तिदायीची भूमिका त्या ठिकाणी वटवू शकतं. आज लोकांना वेगानं बदलणाऱ्या जगाला सामोरं जावं लागतं.
जग हे एवढ्या वेगानं बदलत चाललेलं आहे की त्याचा विचार हा सुद्धा आपल्या मनाच्या किंवा आपल्या बुद्धीच्याही लांब पुढे चाललेला आहे. त्यासाठी आवश्यक असणारी नाविन्य असेल, सृजनशीलता असेल, यांचा आकार देताना त्यामध्ये लवचिकपणा आणण्याची ही गरज आहे. आणि उच्च प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमामध्ये बोधनिक विकासाशी सुसंगत म्हणून विज्ञान हा गाभा विषय आहे आणि विज्ञानाच्या आधारावरच पुढच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत. त्यासाठी प्राथमिक स्तरापासून त्याचा पाया हा अभ्यास विज्ञान घटकाकडे झालेल्या त्या ठिकाणी हे संक्रमण आहे. हळूहळू मुलांचं क्षितिज वाढवायचं, त्यांच्या क्षमता वाढवायच्या, त्यांची विचार क्षमता वाढवायची, कौशल्य वाढवायचं आणि ओळखीच्या अनुभवातून सोपी सोपी तांत्रिक काही उपकरणं असतील, काही प्रारूप असतील, काही विज्ञान प्रयोगशाळेमधून किंवा काही विज्ञान प्रदर्शनामधून त्यांचं काम करून त्यांच्या रचना करणं, त्यांचा परिसर, आरोग्य, पुनरुत्पादक, लैंगिक आरोग्यासंबंधी किंवा वेळोवेळी सिजनेबल येणारे काही रोग असतील, रोगावरचे उपाय असतील, त्यावर घेणारी काळजी असेल, याच्यावर अध्ययन चालू ठेवणं, या मार्गाने त्या ठिकाणी मुलांना वैज्ञानिक संबोधनाच्या निष्कर्षाप्रत त्यांना वैज्ञानिक तत्त्व त्या ठिकाणी सांगून ते अध्ययनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गुंतवायचं आहे आणि हे गुंतवलं पाहिजे. आता यामध्ये प्रयोग आणि सर्वेक्षण या दोन गोष्टी त्यामध्ये पुन्हा निर्माण येतात. आता प्रयोग करताना किंवा सर्वेक्षण करताना गट वाईज विद्यार्थी घ्यावे लागतात, ग्रुप काढावे लागतात, त्यांचे कृती करावी लागते, त्यांचं त्या ठिकाणी शिक्षकाबरोबर चर्चा करावी लागते, त्यांचं सर्वेक्षण करावं लागतं, त्यांच्या माहितीची सुयोग्य अशा प्रकारची मांडणी करावी लागते, त्यांची शाळा, त्यांचे शेजारपाजारची प्रदर्शनं, इतर काही कृषी प्रदर्शनं असतील, वेगवेगळ्या त्यांनी स्वतः घरी केलेल्या काही वस्तू असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे घटक म्हणून त्या ठिकाणी त्यांना आपल्याला आत घ्यायचं आहे. हे सगळं करताना अध्यापना आणि अभ्यासक्रम, अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक विचार पद्धती आली पाहिजे, त्याचा विकास साधला पाहिजे, वैज्ञानिक ज्ञानाचं स्वरूप समजलं पाहिजे, वैज्ञानिक ज्ञान तपासलं पाहिजे, एकात्मिक आणि कमीत कमी नेमक्या शब्दात मांडलेलं विश्लेषण नीतिनिरपेक्ष विकसनशील अशा प्रकारचं ते सृजनशील असलं पाहिजे. वैज्ञानिक प्रक्रियेच्या कौशल्य जे आहेत त्या कौशल्यामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत असणं गरजेचं आहे. यामध्ये त्या ठिकाणी त्यानं विविध शोध शोधायचा आहेत. जुन्या शास्त्रज्ञांनी केलेले त्या ठिकाणी डिस्कवरी आणि इनोव्हेशन या दोन्हींचा त्यामध्ये समावेश करायचा आहे. त्यानं तपासलेलं त्याचं नियोजन करायचं आहे, त्याची काही गृहीतकं असतील त्याची आखणी करायची. हे सगळं शिक्षकांना आत्मसात करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरायची आहेत, माहितीचं विश्लेषण करायचं आहे, त्या ठिकाणी त्याचा अर्थ लावायचा आहे, अर्थ लावून त्याला पर्यायी स्पष्टीकरण द्यायचं आहे, मूल्यमापन करायचं आहे, मूल्यमापन करताना त्याचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे, बारकाईने त्याच्यावर विचारावर त्याच्या मनन करायचं आहे, त्याला संधी द्यायची आहे, त्याच्या बुद्धीला चालना द्यायची आहे. वैज्ञानिक उत्क्रांतीचा अशा प्रकारे ऐतिहासिक त्या ठिकाणी बाबी जाणून घेण्याची जिज्ञासा असते. परिसरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात, वेगवेगळ्या बाबी घडत असतात, वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा वेगळे रोग असतील, वेगवेगळ्या रचना असतील, कोरोनासारखा एखादा मध्यंतरी आपल्याला रोग आलेला त्याच्यावरची काही प्रक्रिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्याला परिसराचं ज्ञान त्याला असले पाहिजे, मानवी प्रतिष्ठा त्याला असली पाहिजे, अधिकार दिला पाहिजे, लैंगिक समानता आली पाहिजे, प्रामाणिकपणा आला पाहिजे, सचोटी आली पाहिजे, सहकार्य पाहिजे, जीवनाविषयक आत्मीयता त्याच्यामध्ये आली पाहिजे, त्याला शरीर म्हणजे काय सांगायला पाहिजे, शरीरामध्ये त्या ठिकाणी त्यानं जास्तीत जास्त व्यायाम केला पाहिजे, त्यांना आहार कसा घ्यायचा, त्याची रचना कशी असते आणि त्यानं हे बाहेरचं न खाता किंवा आता CBSE शाळेमध्ये आपण बघतो डायबिटीसचे त्या ठिकाणी रोगी वाढले, लठ्ठपणा वाढला, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केंद्र शासन करत चाललेलं आहे. म्हणून या ठिकाणी अन्न पदार्थ, जीवसृष्टी, वस्तू, लोक, कल्पना, गोष्टी, वस्तू, नैसर्गिक घटना, नैसर्गिक संसाधनं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी त्याला करणं गरजेचं आहे. म्हणून ही अध्ययन निष्पत्तीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणून आपल्याला विविध प्रदेशामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अन्न, निवारा, पाणी
उदरनिर्वाहाची स्थिती, तिथल्या चालीरीती, तिथल्या परंपरा, अशा समाज जीवनाच्या विविध गोष्टींची माहिती त्यासाठी मिळवण्यासाठी त्याच्याबरोबर त्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाचा अवलंब करून त्याला जास्तीत जास्त या प्रक्रियेमध्ये सहभागी करणं, हे सगळ्या शिक्षकाला अध्ययन निष्पत्तीमधून आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. या पुढच्या काळामध्ये ही सगळी प्रक्रिया होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीच्या बाबतीत वाटतं, हे मी आपल्याला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. आपण ते ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद. आपला पूर्णपणे ऋणी आहे. नमस्कार. धन्यवाद.